नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे ऐश्वर्याने जानकीला खूप वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. अगदी इतका की तिला घरातून सुद्धा तिने बाहेर काढलेलं असतं. घरातून बाहेर काढून सुद्धा ऐश्वर्या जानकीला तिच्या कुटुंबाला काही सुखाने राहू देत नसते. काही ना काहीतरी कट कारस्थानं करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतच असते. तर इथे त्यांच्या जीवावरती सुद्धा ती उठलेली असते आणि त्याचबरोबर तिच्या या प्लॅनमध्ये तिचे वडील सयाजी विखे पाटील सुद्धा तिला साथ देत असतात आणि त्याच्यामुळे ती इथे जानकी त्याचबरोबर ऋषिकेश दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न वारंवार करतच असते. आणि सगळीकडे असं सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की कुणीही या दोघांना नोकरी द्यायची नाही आणि अशी नोकरी द्यायची ज्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त त्रास होईल, त्यांची लाज निघेल अशी नोकरी द्यायला सांगत असते. पण इथे आता तरीसुद्धा इतका त्रास सहन करून जानकी हार मानत नाही आणि ती स्वतःला सिद्ध करून दाखवत असते. म्हणजे घरामध्ये जरी मी राहिले नाही, मी कुठेही राहू दे तरीसुद्धा मी स्वतःचं अस्तित्व हे मानाने निर्माण करणार, ही आता जानकीने ठरवलेलं असतं. आणि ऐश्वर्याने एवढा त्रास देऊनसुद्धा जानकी स्वतःला कसं सिद्ध करते आणि एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगातून कसा मार्ग काढते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे ओवीची तब्येत बिघडलेली असते आणि त्याच वेळेला सयाजी विखे पाटील यांच्या माणसांनी ऋषिकेशला किडनॅप केलेलं असतं आणि त्याच्यावरती जीवघेणा हल्लासुद्धा करण्यात आलेला असतो. तेवढ्यातच इथे ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, कारण तिच्या पोटात दुखत असतं. आणि त्यावेळेला आता ओवीच्या तब्येतीसमोर तिला तिचा स्वाभिमानसुद्धा महत्त्वाचा वाटत नाही आणि तिला असं वाटतं की दुसरीकडे कुठे पैसे मागण्यापेक्षा मी माझ्या आईंकडे म्हणजे सुमित्राकडे पैसे मागते, असा जानकी निर्णय घेते. कारण त्याच अशा आहेत ज्या त्यांना जर मी सांगितलं की ओवीची तब्येत बिघडली आहे तर त्या सगळं काही विसरून ओवीसाठी तरी इथे येतील, असं जानकीला वाटलेलं असतं. आणि म्हणून जानकी फोन करते. पण ऐश्वर्या जानकीमध्ये आणि सुमित्रामध्ये गैरसमज निर्माण करते आणि तेव्हासुद्धा जानकीने इथे आता खूप समंजसपणा दाखवलेला असतो. ती कुणाच्याही बोलण्याचा राग मानत नाही, पण ऐश्वर्या मात्र तसं करत नाही. ऐश्वर्या तिला नको नको ते बोलते, तिची इज्जत काढते आणि म्हणते शेवटीला भिकारी माझ्याकडेच भीक मागायला आलीस ना. आणि इथे सुमित्राला सुद्धा सांगते उलटसुलट करून की इथे जानकी आता तिचा हक्क मागते तुमच्याकडे. आणि इथे सुमित्राला काहीही कळत नाही की काय बोलावं काय नाही, काय खरं काय खोटं याची शहानिशा न करता ती सुद्धा जानकीला आता नको नको ते बोलते. ती म्हणते की तू माझ्याकडे पैसे मागायला फोन केलायस का? तुला तुझा हक्क हवा आहे, तुला तुझी वाटणी हवी आहे का? मी तुला काहीसुद्धा देणार नाही आहे, असं इथे आता सुमित्राने सुद्धा सांगितलेलं असतं की आता पुन्हा पैशांसाठी मला फोन करू नकोस, तुला ओवीची शपथ आहे, असं देखील ती म्हणते. आणि तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटलेलं असतं. पण शेवटीला ऋषिकेश तिथे आल्यानंतर तो खूप मोठा मार्ग निवडतो आणि तो मार्ग म्हणजे पार्वती आईची शेवटची आठवण म्हणजे ऋषिकेशच्या हातातला कडा. तो कडा आता तो गहाण ठेवतो आणि त्याच्यावरती तो पैसे घेतो आणि मग त्या पैशातून हॉस्पिटलचं झालेलं बिल तो पे करतो. त्यामुळे अशा रीतीने त्यांनी खूप उत्तम आणि छान असा मार्ग निवडलेला असतो आणि त्यामुळे इथे पैशांची जमवाजमव होते. ओवीचा जीव वाचतो, हॉस्पिटलचे सगळे पैसे त्याने पे केलेले असतात आणि त्यांची इज्जतसुद्धा इथे राखली जाते. पण नंतरला इथे जेव्हा जानकी सांगते की तिने इथे सुमित्राला फोन केला होता, तेव्हा ऋषिकेश विचारतो की त्यावेळेला सुमित्रा काय म्हणाली. आणि तेव्हा जानकी काही सांगायला जात नसते, पण तरीसुद्धा ऋषिकेश त्याची शपथ देतो आणि म्हणतो की मला खरं खरं सांग, काय म्हणाली ती रणदिवे बाई. तेव्हा इथे जानकी सांगते की त्या म्हणाल्या की पैशांसाठी पुन्हा फोन करू नकोस, लाज नाही वाटत का? तुला ओवीची शपथ आहे, जर पुन्हा इथे कधी फोन केलास तर, आणि आमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नकोस, असं सुद्धा मला सांगितलं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश सुमित्राला फोन करतो आणि म्हणतो की माझ्या बायकोने तुम्हाला फोन केला होता कशासाठी? पैशांसाठी, हक्क अधिकारासाठी. जर तिला हक्क अधिकार गाजवायचा असता तर ती घर सोडून बाहेर पडली नसती. तिचासुद्धा त्या घरावरती तेवढाच अधिकार आहे, पण तिने ते कधीच तुम्हाला सांगितलं नाही. घर सोडून निघून आलो ना आम्ही, आमच्या अंगावरतीचे कपडे होते आणि आमचे कपडे घेऊनच आम्ही तिथून निघालो.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, इथे माझी ओवी, माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, तिला पैशांची गरज होती म्हणून तुम्हाला फोन केला होता, तर तुम्ही तिला म्हणालात की तुला ओवीची शपथ आहे, पुन्हा कधी फोन करू नकोस, तुम्हाला माझ्या लेकीची सुद्धा कीव आली नाही का? तेव्हा इथे आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिला तर काय माहितीच नसतं आणि ऋषिकेश तिची चांगलीच इथे खैरपट्टी करतो, तिला खडे बोल सुनावतो आणि म्हणतो की तुम्ही पुन्हा कधीच आता आम्हाला सुद्धा फोन करू नका आणि माझ्या ओवीचं नावसुद्धा तोंडात घेऊ नका, कळलं का? त्यानंतरला इथे आता सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. इथे सुमित्राला सुद्धा कळलेलं असतं की ऐश्वर्याने कसा गैरसमज निर्माण केला होता आणि म्हणून ती तिला आता म्हणते की ऐश्वर्या, तू तर गप्प बस, चुकीची माहिती दिलीस, गैरसमज निर्माण करतेस ना मनामध्ये, तू तर काय बोलूच नको. तेव्हा ऐश्वर्याला सुद्धा कळतं की तिचं खोटं आता इथे सुमित्राला कळलेलं आहे. त्यानंतरला इथे ओवीला डिस्चार्ज मिळतो आणि ऋषिकेश, जानकी ओवीला घेऊन आता घरी येतात. आता काय करायचं, कशा मार्गाने पैसे कमवायचे, कारण आपल्याला जीवन जगायचं आहे म्हणजे पैसा किती महत्त्वाचा आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे इथे आता जानकी आणि ऋषिकेश एक मार्ग निवडतात. त्यांना एक काम मिळतं, ते काम असतं इथे वॉशिंग पावडर आता विकायची, घरोघरी जायचं आणि वॉशिंग पावडरची ॲडव्हर्टाइजमेंट करायची आणि त्याच्यातूनच आता आपण खूप सक्सेसफुल होऊन दाखवायचं, असं आता जानकीने ठरवलेलं असतं. आणि या कामासाठी आपल्याला कुणी अडवणारं सुद्धा नाही आहे, आपल्या कामामध्ये कुणी लुडबुड करणार नाही, असं जानकी म्हणते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी आता दोघेही एका कंपनीमध्ये जातात आणि तिथे त्यांना हे काम दिलं जातं. आता घरोघरी जाऊन वॉशिंग पावडर ही आता विकायची असते. पण इथे जानकी आता मुद्दामून रणदिवे कुटुंबाच्या घरी येते. ती आपल्या घरी येते आणि आता दरवाजा उघडल्यानंतर समोरच इथे ऐश्वर्या असते. ऐश्वर्याने दरवाजा उघडल्यानंतर तिथे सुमित्रा आणि त्याचबरोबर आजीसुद्धा असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू इथे कशाला आली आहेस? तेव्हा जानकी म्हणते, कशाला म्हणजे मी आजपासून नवीन नोकरी जॉईन केली आहे ना, मग मी माझं काम करायला आली आहे आणि मी आता माझ्या नवीन कामाची सुरुवात केली. मग आता ही आहे वॉशिंग पावडर आणि याच्याने कपडे धुतले जातात, एवढं तर तुला माहितीच असेल ना ऐश्वर्या. मग आता नवीन कामाची सुरुवात करायची तर ती आपल्या घरापासून झाली तर मला जास्तच आनंद होईल ना, म्हणून कुठल्याही कामाची सुरुवात आपल्या माणसांपासून, आपल्या घरापासून व्हायला हवी, म्हणून मी इथे आली. हे बघ, ही आहे वॉशिंग पावडर आणि याने कपडे धुवायचे असतात. कितीही मळकट कळकट कपडे असले तरीसुद्धा याने साफ होतात. फक्त जर ह्या पावडरने माणसांची मनंसुद्धा साफ करता आली असती तर बरं झालं असतं, पण निदान कपडे तरी उत्तम रीतीने साफ होतात. तेव्हा तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे ही पावडर विकायला आली आहेस तर तू, नाही ठीक आहे, आता आम्ही तुमच्या बोलण्यावरती विश्वास कसा ठेवायचा ना, की याने व्हाईट एकदम मळकट झालेले कपडे एकदम स्वच्छ होतात. मग डेमो तर दिला पाहिजे, हो की नाही? जर डेमो दिला आणि हे शर्ट जर एकदम स्वच्छ झालं, जे मी तुला देणार आहे एकदम जर स्वच्छ झालं ना, तर मी ही पावडर खरेदी करेन, असं आता ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इथे जानकी म्हणते की ठीक आहे, स्वच्छ करूनच हवी आहे ना, घेऊन ये. त्यानंतरला आता ऐश्वर्या जाते आणि व्हाईट शर्ट घेऊन येते एका बाल्टीमध्ये. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या ते कपडे घेऊन आल्यानंतर तिला असं वाटतं की जानकी काही हे स्वच्छ करू शकणार नाही आणि ती ते आता व्हाईट शर्टवरती हळद आणते आणि हळदसुद्धा टाकते. हळदीमुळे ते कपडे अजूनच खराब होतात. पण तरीसुद्धा जानकी काही हार मानत नाही. हळद टाकलेले व्हाईट कपडेसुद्धा ती आता इथे त्या निरमा पावडरमध्ये टाकते, जी वॉशिंग पावडर आणलेली असते त्याच्यामध्ये भिजत घालते आणि मग ते शर्ट ती एका दगडावरती चांगलं आपटून ती स्वच्छ करून इथे आता पूर्णपणे धुवून स्वच्छ करून चांगलं झटकते ऐश्वर्याच्या तोंडावरतीच, कारण ते शर्ट एकदम तिने व्हाईट आणि स्वच्छ धुवून काढलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्याला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तर इथे पावडर किती स्ट्रॉंग आहे आणि किती चांगली आहे याचा डेमोसुद्धा आता जानकीने ऐश्वर्याला अगदी तिच्या तोंडावरतीच दिलेला असतो. तर इथे ऐश्वर्या आता जानकीची मज्जा घेत असते, पण इथे जानकीनेच तिला चांगला धडा शिकवलेला असतो आणि तोंडावरती पाडलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंत का किती स्वच्छ शर्ट निघाले हे. आता आमची पावडर आहेच एवढी स्ट्रॉंग की त्याच्यामुळे इथे कितीही मळकट कळकट कपडे असतील ना तर ते स्वच्छ केले जातात. आता निदान कपडे स्वच्छ केलेले आहेत, पण लवकरच मी आता माणसांच्या मनावरती
जी काही इथे गैरसमजाची जी काही धूळ बसलेली आहे ती सुद्धा मी लवकरच साफ करेन आणि माझ्या माणसांना मी जिंकून दाखवेन, असं जानकी आता म्हणते. तेव्हा सुमित्रा गप्पच बसते, कारण सुमित्राला कळलेलं असतं की कोण खरी आहे आणि कोण खोटी. पण इथे जानकी आता स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे सगळे प्रयत्न ती करतच असते आणि त्याच्यामध्ये तिला यश हे सुद्धा येत असतं. तर इथे ऐश्वर्या आता आलेली असते जानकीला त्रास देण्यासाठी, पण इथे जानकीनेच तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर इथे तिने विकायला आणलेली पावडर किती स्ट्रॉंग आहे ते तिने दाखवून दिलेलं असतं आणि इथे जानकी म्हणते की बघितलंस, मी दिलेला शब्द मी पाळला, मी तुझ्यासारखी नाही आहे. मी सांगितलं होतं की पावडर स्ट्रॉंग आहे म्हणजे आहे. आता तू दिलेला शब्द पाळणार आहेस का? तर इथे ही पावडर खरेदी करशील का? तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते, हो नक्कीच, आम्हाला ही पावडर हवीच आहे, कारण जर एवढे कपडे स्वच्छ निघत असतील तर आम्ही का नाही खरेदी करणार. त्याच्यानंतर सुमित्रा ती स्वतः पावडर खरेदी करते आणि इथे दोघीजणी मिळून आता ऐश्वर्याला तोंडावरती पाडतात. तर इथे ऐश्वर्या आता गप्पच बसते, कारण जानकीने तिचा चांगलाच पान उतारा केलेला असतो. तिला आता खऱ्या माणुसकीचे धडेसुद्धा तिने शिकवलेले असतात. तर इथे एवढा त्रास देऊन देखील जानकी काही हार मानत नाही. जानकी आपले प्रयत्न सुरूच ठेवते. आपला संसार, आपलं घर हे तिला सुखाने आणि चांगल्या पद्धतीने चालवायचं असतं. तिला अजिबात आयुष्यामध्ये हार मानायची नसते. त्यामुळे तिने हा मार्ग निवडलेला असतो. तर तिने नोकरी निवडलेली असते, ती खूपच जास्त छान पद्धतीने ती करत असते. घरोघरी जाऊन तिला आता आमच्याकडे वॉशिंग पावडर किती चांगल्या प्रकारची आहे आणि किती छान आहे हे ती दाखवून देत असते आणि त्यामुळे तिच्या घरातली परिस्थिती सुधारणार असते. तर आता ऐश्वर्याला कळलेलं असतं की जानकी आता कुठली नोकरी करते आणि त्यामुळे तिला आता हे सुद्धा कळलेलं असतं की मी तिला इतका त्रास देते तरीसुद्धा ती हार मानत नाही आहे. ती आयुष्यामध्ये नेहमी जिंकतच आली आणि आतासुद्धा जिंकणार हे सुद्धा जानकीने ऐश्वर्याला दाखवून दिल्यामुळे ऐश्वर्याचा चांगला पाण उतारा हा झालेला असतो.